मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 8 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आजचा भाग ना प्रेक्षकांनो त्यांनी तिकडनंच जरा उशिरा पाठवला बरं का. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय की अस्मिता धापा टाकीत घरात आलीये. महिपतचे गुंड तिचा पाठलाग करत होते ना. अस्मिताला या अवस्थेत बघून सगळेच घाबरून जातात आणि तिला विचारपूस करायला लागतात की काय झालं काय झालं. पण तितक्यात सायलीच्या मोबाईलवर एक अननोन नंबरची बेल वाजतीये. सायली फोनकडे बघते आणि विचार करते कोणाचा फोन असेल. पण तिच्या थोडं थोडं लक्षात येतंय की हे कांड महिपतने केलं असावं. इकडे अस्मिताला विचारतायत सगळे, काय झालं अस्मिता, काय झालं. अस्मिता घाबरून गेलेली असते. आता तर ती नुसती मम्मा मम्मा करत असते. शेवटी या कल्पनाताई तिला पाणी देतात आणि शांत करतात आणि मग ती सगळं काही सांगते. आता पाणी पिल्यावरती पुन्हा कल्पनाताई विचारतात, काय झालं बेटा, बरं वाटतंय ना तुला, बस. आता सगळेच म्हणतात, काय झालं अस्मिता, अगं बोलशील काही तर कळेल ना आम्हाला. अर्जुन म्हणतो, अगं अस्मिता काय झालं सांग ना. अस्मिता आधी तर किती वेळ काही सांगत. सायली पण विचारत असते, काय झालं अस्मिता ताई. आणि मग अस्मिता सांगते की मी इकडे येत असताना 2 गुंड माझा पाठलाग करत होते सारखे आणि झालेला सगळा प्रकार ती सांगते. आता इथे ना त्यांनी जे झालं ते दाखवलंय म्युझिकल, जसं ते नेहमीप्रमाणे दाखवतात. आता हे सगळं ऐकून सायली घाबरते आणि आता ती विचार करते की माझ्या फोनवर अननोन नंबर आला होता, तो सुद्धा या सगळ्या गोष्टीशी कनेक्ट असेल काय. अर्जुन विचारतो, काय ग, कोण होते ते गुंड. आता या कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, म्हणजे ते हिच्या मागे इथपर्यंत नक्कीच आले असतील. आता अर्जुन म्हणतो, मी आत्ता जाऊन बघतो बाहेर. अर्जुन आता पटकन घराबाहेर गेलाय. इकडे ही सायली तिचा फोन सारखा बघत असते आणि विचार करत असते, हा काय प्रकार आहे. अर्जुन बाहेर येतो, सगळीकडे बघतो, गुंड कुठेच नसतात. पण ते गुंड ना तिथेच कुठेतरी लपून बसलेले असतात बरं का. जेव्हा अर्जुन त्यांना बघायला येतो ना तेव्हा मुद्दाम ते लपतात आणि जेव्हा अर्जुन इकडे तिकडे बघतो आणि घरात जायला लागतो तेव्हा ते गुंड अर्जुनच्या घराजवळूनच एका गेटच्या मागून बाहेर येतात. अर्जुनला बघून मग ते पळून जातात. आता अर्जुन घरात येतो. सायली विचारते, का हो, काही कोणी होतं का घराबाहेर. अर्जुन म्हणतो, नाही ना, कोणीच नव्हतं घराबाहेर. विमल म्हणते, मला एक कळत नाही, आपल्या अस्मिताताईचा का पाठलाग करत होते ते गुंड. सायली म्हणते, आत्ता अस्मिताताई घरात आल्या ना तेव्हा एका अनोळखी नंबरवरनं माझ्या फोनवर फोन आला. माझी खात्री आहे की तो कॉल. आता ती असं बोलते आणि थांबून जाते. या कल्पनाताई म्हणतात, तो कॉल काय, अगं बोल सायली, पुढे बोल. सायली म्हणते, माझी खात्री आहे की तो फोन महिपत शिखरेनेच केला असावा आणि हे गुंड सुद्धा त्याचेच असतील. अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे आता हा महिपत शिखरे फक्त मलाच नाही तर माझ्या फॅमिलीला सुद्धा टार्गेट करतोय. अर्जुन आता खूप चिडलेला असतो. आता तो विचार करतो, या महिपत शिखरेला आता अद्दल घडवावीच लागेल. मी आत्ता इन्स्पेक्टरला फोन करून कंप्लेंट करतो त्याची. आता अर्जुन चांगला फोन करत असतो बरं का इन्स्पेक्टरांना. लगेच प्रतापराव म्हणतात, थांब अर्जुन, अरे आपल्याकडे कुठलाही प्रूफ नसताना आपण कशी काय पावलं उचलणार आहोत. अरे त्याने आपल्या घरात दगडफेक केली होती ना, तेव्हा आपण पोलीस कंप्लेंट केली होती का. आपल्याकडे काहीही पुरावा नव्हता अर्जुन त्याच्या विरुद्ध आणि आता सुद्धा नाहीये. अर्जुन म्हणतो, डॅड, मग आपण गप्प बसून राहायचं का, त्याने पुन्हा काही केलं तर. आता सायली म्हणते, हे बघा अहो, मला पण तेच वाटतंय जे बाबांना वाटतंय. आपण पुराव्याशिवाय त्याची तक्रार नको करायला. अहो, आपण जर असं केलं ना तर त्यालाही निमित्त मिळेल. मग अस्मिता पण म्हणते, अर्जुन, अरे हे प्रकरण वाढवू नकोस रे, जाऊ दे बाबा. अर्जुन मात्र संतापलेला असतो आणि म्हणत असतो, आता तर हे प्रकरण मी वाढवणार आहे अस्मिताई. आता घाईघाईत मी कुठलीही स्टेप नाही घेते, तुम्ही सांगताय तर ऐकतो. पण जेव्हा मी महिपतला अटक करेल ना तेव्हा माझ्या हातात एवढे पुरावे असतील त्याच्या विरुद्ध की तो सुटू शकणार नाही कधी आयुष्यात. आता मात्र सायली मग सगळ्यांना म्हणते, म्हणजे विषय बदलावा म्हणून आणि सगळ्यांनी शांत व्हावं म्हणून सायली म्हणते, मी कॉफी करते हा अस्मिताताई, सगळ्यांसाठीच करते. अस्मिता म्हणते, नको, राहू दे, कॉफी वगैरे काही करू नकोस सायली. अगं सायली, डे सेलिब्रेट करतोय ना आपण, तू काही करू नकोस आता. सायली वैतागते आणि म्हणते, अस्मिताताई बस करा तो सायली डे आता. कशाला, या दिवसाची अशी आठवण मला नकोय. सायलीचं म्हणणं पण बरोबर आहे. सायली पुढे म्हणते, अस्मिताई, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुमच्या ह्या अवस्थेत तुम्ही कुठलाही धोका पत्करू नका आणि जोपर्यंत आपण या महिपतला तुरुंगात पाठवत नाही ना तोपर्यंत घराबाहेर पडू नका. आता तसं पाहायला गेलं तर अस्मिता घरात कशी बरं कोंडून राहणार आणि ती एक्झॅक्टली सायलीला तेच समजवते. अस्मिता आता सायली जवळ जाते आणि म्हणते, अगं सायली, असं कसं करून चालेल, मी अशी कशी घरात राहील. हे बघ, तुझ्यासाठी आज सगळ्यांनी प्लॅन केलाय ना, आपण तो प्लॅन पार पाडूयात. सायली म्हणते, अहो अस्मिताताई, असं काय करताय, हा प्लॅन आपण नंतर कधीतरी पार पाडू ना.
अस्मिता म्हणते नाही म्हणजे नाही, आज सायली डे साजरा करायचा म्हणजे करायचा, आणि तुम्हाला जर माझं ऐकायचं नसेल ना तर मी चालले बाबा घरी. आता लगेच सायली घाबरते आणि म्हणते नाही 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 अस्मिता ताई, तुम्ही आता घराच्या बाहेर नाही जायचं. हे बघा, तुम्हाला हवं ना तसं करू आम्ही, पण तुम्ही प्लीज घराच्या बाहेर जाऊ नका. अर्जुन म्हणतो हो अस्मिताई, ते गुंड आता जरी घराबाहेर नसले तरी ते जवळपास कुठे असू शकतात, तू प्लीज घराबाहेर जाऊ नकोस अस्मिताताई. अस्मिता म्हणते ठीक आहे, हरकत नाहीये. सायली म्हणते प्लीज अस्मिताताई ऐका आमचं. मग अस्मिता म्हणते आता सायली डे साजरा करायचा की नाही मग. सायली म्हणते बरं, तुमच्या मनासारखं होऊ द्यात. मग अस्मिता म्हणते चला गुड गर्ल, चला आपण आता मस्त सगळेजण एन्जॉय करूयात आणि ही सायली डे साजरा करूयात. तर आता अर्जुनच्या मनात मात्र शंकेची पाल चुकली आणि त्याला काळजी वाटते आता त्याच्या फॅमिलीची, कारण महिपत त्याच्या 2 जीवाशी असलेल्या बहिणीसोबत हे असं कृत्य करू शकतो, तर तो कोणासोबत काहीही करू शकतो. महिपत सारखे गुंड हे चांगलेच निर्ढावलेले असतात प्रेक्षकांनो. आता पुढचा सगळा राहिलेला दिवस आनंदात घालवायचा असं हे ठरवतात. तर मंडळी, पुढचा सीन त्यांनी सुमनचा दाखवलाय. सुमन आता तिच्या नवऱ्याचा पाठलाग करतीये. आता सुमन अचानक जरा शार्प झालेली दाखवली. तसं तर ती हुशारच होती म्हणा पहिल्यापासून, पण काय आहे ना, बिचारी नवऱ्याच्या स्वभावामुळे जरा दबून राहते, कारण नागराज आधीच काही काम धंदा करत नाही, त्यामुळे तिला जरा प्रेशर असतो ना प्रेक्षकांनो. बायकांना खूप गोष्टी सहन कराव्या लागतात, हे वेगळं सांगायला नको. सुमन आता त्या बंगल्याजवळ येते जिथे नागराज आत घुसलाय. आता आपल्याला तर माहितीये हा बंगला महिपतचा आहे. सुमन अशी लपून लपून बघत असते नागराजला. नागराज आत शिरलाय. प्रेक्षकांना तुम्हाला आठवतं का हो, हा अप्पूचा बंगला आहे बरं का. जे मालिका बघत होते त्यांना आठवत असेल, मला सहज आठवलं म्हणून शेअर केलं. सुमन विचार करते हे कोणाच्या घरात शिरले असतील. आता तिथून एक माणूस जात असतो, त्या व्यक्तीला सुमन थांबवते आणि म्हणते दादा एक मिनिट, आओ हा समोरचा बंगला कोणाचा आहे हो. तो माणूस म्हणतो SS कन्स्ट्रक्शनच्या मालकाचा बंगला आहे. आता सुमनला आधी कळत नाही, ती म्हणते SS कन्स्ट्रक्शनचे मालक कोण आहेत. मग तो माणूस सांगतो अहो महिपत शिखरे, त्यांचा बंगला आहे हा. सुमनने असं विचारल्यानंतर आणि तिला ते उत्तर मिळाल्यानंतर ती बिचारी हादरूनच गेली आहे. तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तिची जी शंका होती ती खरी ठरली. सुमनला जेव्हा कळतं की आपला नवरा महिपतच्या कॉन्टॅक्ट मध्ये, तेव्हा बिचारी खूपच घाबरते प्रेक्षकांनो. आता येणाऱ्या भागात म्हणजे उद्याच आपल्याला असं दिसणार आहे की सुमन आता नागराजला जाब विचारते की तुम्ही महिपत शिखरेच्या घरी का गेला होतात. इकडे प्रतिमा त्या जावेची सारखी वाट बघतायत. रविराज म्हणतात हा सीन खूप छान दाखवला बरं का त्यांनी आज अख्ख्या एपिसोडमध्ये. रविराज विचारतात काय ग प्रतिमा, अगं कसला विचार करतेस. प्रतिमा त्या त्यांना म्हणतात अहो रविराज, सुमनचा विचार करते. बघा ना, मग अशी फळं आणायला बाहेर गेली तशी अजून आली नाही हो. काय हो, तुम्हाला तिच्या वागण्यातला झालेला बदल जाणवत नाहीये का माझ्यासारखा. रविराज म्हणतात हो जाणवतोय ना मला तिच्यात झालेला बदल, आणि त्याचं कारण पण मला माहितीये. प्रतिमा त्या विचारतात काय कारण आहे अहो. रविराज म्हणतात तिचा नवरा, दुसरं कोण. अगर प्रतिमा, नागराज सुमनशी कसं वागतो ते आपण रोज बघतो ना. कधी वागतो प्रेमाने, कधी दुर्लक्ष करतो, खूपच तुसडेपणा पण करतो ग. कधी येतो कधी जातो, काही वेळ नाही. उद्योगधंदा करायचा तर पत्ता नाही, आणि रोज सांगतो जातोय कुठल्या तरी मीटिंगला. कोणत्या मीटिंगला जातो, कसल्या मीटिंगी करतो ते त्याचं त्यालाच माहित. नागराजला ना मी आयुष्यभर पोसायला तयार आहे, पण सुमनला बायको म्हणून वाईट वाटत असेल ना ग, त्याचं वागणं खटकत असेल ना तिला पण. प्रतिमा त्या म्हणतात तुम्हाला इतक्या वर्षामध्ये ती कधी काही बोलली का हो, काही तिच्या मनातलं काही सांगितलं. रविराज म्हणतात काही बोलत नाही सुमन, बिचारी नवऱ्याच्या विरोधात एक अक्षरही बोलत नाही, पण तिला त्रास होत असेल ना ग प्रतिमा मनातून. प्रतिमा त्या म्हणतात हो ना, सुमनशी एकदा शांतपणे बोलायलाच हवं. प्रेक्षकांनो, खरं तर असे लोक असतात बरं का आयुष्यात, म्हणजे नागराज सारखे कामधाम करत तर नाही, पण प्रॉपर्टीवर मात्र दुसऱ्याच्या बरोबर डोळा असतो. तसं पाहायला गेलं तर मालिकेमध्ये सगळा करता करविता हा नागराजच आहे, पण तो मात्र सगळं करून सवरून मोकळाच आहे. पण आता त्याची बायको पेटून उठली आहे, त्यामुळे आता तो बायकोला गुंडाळून ठेवतो नेहमीप्रमाणे, की आता ती सुमन काहीतरी ऍक्शन घेते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. काहीतरी दाखवावं बाबा त्यांनी मालिकेमध्ये, म्हणजे जरा इंटरेस्ट येईल आपल्याला हे बघायला. तर बघा, पुढच्या सीनमध्ये सगळेजण शांत बसलेले असतात, कोणी काही बोलतच नसतं सुभेदारांच्या घरात. अस्मिता येते आणि म्हणते अरे तुम्ही सगळेजण असे काय शांत बसलेत. ए मम्मा, अगं काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं. डॅड, मम्मा, अर्जुन, विमल इकडे या, इकडे या म्हणलं ना, सगळेजण अस्मिता जवळ जातात. अस्मिता आता हळूहळू सांगत असते त्यांना
काय चाललंय तुमचं? घरात कोणी गेल्यासारखं काय वातावरण आहे? आता या कल्पनाताई म्हणतात, बाई अस्मिता, तुझ्या बाबतीत आता जे घडलं ते नाही विसरता येते आम्हाला. अस्मिता आता समंजसपणे सांगते की मम्मा, महिपतला जर मला काही करायचं असतं तर त्याच्या गुंडाने आजच मला काहीतरी केलं असतं ना. मला असं वाटायला लागलंय की तो मला मुद्दाम घाबरवत होता. आता अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे अस्मिताई, तो मुद्दाम तुला घाबरवतच होता. त्याला माहिती आहे त्याने जर काही केलं तर तो आता पकडला जाईल. अस्मिता म्हणते, म्हणूनच सांगते की तुम्ही नका ना चेहरे असे लटकवू. हे बघा, आपण सगळेजण सायली डे सेलिब्रेट करणार आहोत ना आज. चला बघू, तुमचा सगळ्यांचा मूड आता चेंज करा. प्रतापराव म्हणतात, बरोबर आहे अस्मिताचं, आपण आता सायली डे साजरा करूयात. म्हणजे सायलीचं सुद्धा चेहऱ्यावर जरा हसू येईल. सायली आता एका बाजूला आहे आणि हे यांच्यामध्ये डिस्कशन करताय असं त्यांनी दाखवलंय बरं का. अस्मिता म्हणते, चला मग कशापासून सुरुवात करूयात. आता हे सगळेजण विचारच करत असतात तर आता पुढचा सीन त्यांनी एकदम महिपतचा दाखवलाय. आता महिपतने जो उद्योग केलाय तो उद्योग सक्सेसफुल झाला हे सांगायला त्याची गुंड पोहोचली आहेत त्याच्याकडे. आणि मगाशी पाहिल्याप्रमाणे नागराज पण तिथेच आहे. आता बघा महिपतचे गुंड तिथे पोहोचलेत आणि ते म्हणतात, साहेब. आता महिपत त्यांना बोलू देत नाही आणि म्हणतो, चांगली बातमी असेल तरच थोबाड उचकटायचं, नाही तर मागच्या मागं निघून जायचं. मग त्याचा माणूस म्हणतो, साहेब बातमी चांगलीच आहे. सुभेदाराच्या बहिणीचा आम्ही पाठलाग केला त्यांच्या बंगल्यापर्यंत. ती घाबरली होती फार साहेब, ती लई थरथर कापत होती. महिपत म्हणतो पोचायलाच पाहिजे होती ती, पोचायलाच पाहिजे होती. तरच अर्जुन सुभेदारला आणि त्याच्या बायकोला कळल की हा महिपत शिकरे काय काय करू शकतो. एवढंच काय ते बोलतो आणि पुन्हा सुभेदारांचं सीन चालू होतो आणि मग पुन्हा महिपतचं सीन त्यांनी दाखवलाय. आता इकडे बघा पटापट सांगते. अस्मिता म्हणते, मम्मा सायली डेच्या सेलिब्रेशन मध्ये पुढे काय काय करायचंय आपल्याला. मग कल्पनाताई म्हणतात, आपल्या सायलीला जुन्या गोष्टींना उजाळा द्यायला आवडतं ना, मग आपण तेच करूयात. सायली म्हणते, नाही, हो मला आवडतं. प्रतापराव म्हणतात, तू या घरात आल्यापासून सगळे सण समारंभ छान साजरे केले, घरात आनंद आणलास तू. त्यावर कल्पनाताई म्हणतात, हो ना बाई, मीच करंटी ठरले. मी उगाच सायलीवर राग धरून ठेवला होता. सायली म्हणते, जाऊ द्या ना आई, कशाला मागच्या जुन्या गोष्टी आठवायच्या. आता सगळं छान झालंय ना आई, जाऊ द्या असं म्हणू नका. आता जुन्या दिवसाची आठवणच नको काढायला. अर्जुन म्हणतो, आता फक्त हॅपी मेमरीज. ए बायको, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. आता अर्जुनने तिथे एक बोर्ड आणलाय आणि तो असं गिफ्ट रॅप करून ठेवलाय. म्हणजे असं गिफ्ट वगैरे देतो ना आपण तसं खूप छान पद्धतीने सजवलाय बरं का तो बोर्ड. आता सायलीने त्याची रिबीन कापली आहे, म्हणजे ते गिफ्टचं अनावरण तिने केलंय. त्या गिफ्ट पेपरला तिने असं साईडला केलंय आणि साईडला केल्यावर त्यावरती अर्जुन आणि सायली यांचे मेमोरेबल असे काही फोटोज आपल्याला दिसत आहेत. म्हणजे सायलीने आतापर्यंत घरात जे जे काही आनंद वगैरे शेअर केला ना, त्यातली सगळी नवी जुनी फोटोज, सगळ्या मेमरीज, आठवणी त्यांनी त्या बोर्डवरती दाखवल्या आहेत. म्हणजे सायली अर्जुनचं लग्न, त्या दोघांचे फोटो आणि तिने रांगोळी काढताना फोटो, अशा गोड गोड आठवणी त्यात दिसतात. त्यांचे ते फ्रेंड्स मूनला गेलेले फोटो, अर्जुन घोड्यावर बसलाय, एक्सेट्रा एक्सेट्रा. आज टीव्हीवर बघा, नक्की तुम्हाला बघायला आवडेल. तसं तर मालिका स्लो चालली आहे माहिती आहे आपल्याला, पण तरी सुद्धा काही काही गोष्टी आहेत प्रेक्षकांनो, साध्या सिंपल असल्यानं तरी बघायला खूप छान वाटतात. तसंच हा सीन. आता ते फोटोज वगैरे पाहिल्यावर सगळेच सुभेदार खूप खुश होतात आणि सायली तर खुश होऊन जाते. आपण सुद्धा आपल्या सगळ्या आठवणी फोटोच्या माध्यमातून जिवंत ठेवतोच ना. आणि तसं बघायला गेलं तर मनात मात्र जोवर आपण आहोत तोवर सगळ्या आठवणी जिवंत असतात. सायली आता ते फोटोज बघते आणि अर्जुन सायली एकमेकांकडे बघून स्माइल करतात. त्यांना त्यांचा आतापर्यंतचा प्रवास खूप गोड वाटतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांनाही वाटतोय. तर आता हे सगळे सुभेदार एकमेकांकडे बघून स्माइल करताना दाखवलेत. इकडे पुन्हा महिपतचा सीन दाखवलाय मागे सांगितल्याप्रमाणे. आता महिपत काय करतो, मला जरा हसू आलं बरं का त्याच्या या कृत्याचं. तो काय करतो, त्या गुंडांजवळ येतो आणि दोघांच्याही छातीवर एक एक थाप मारतो आणि म्हणतो, भले शाबास, भले शाबास पठ्ठ्यांनो, भले शाबास, मस्त काम केलंय तुम्ही. अरे असं काम केलंय तुम्ही का त्या अर्जुन सुभेदारला आता झोप लागणार नाही, असं काम केलंय तुम्ही. आता पुढचा वार कोणाचा असेल हे सांगतो लवकर तुम्हाला. तोपर्यंत त्या अर्जुन सुभेदारला विचार करू द्या की त्याच्यावर कुठला वार कुठून कसा येईल त्याचा. महिपत आता त्याच्या गुंडांशी बोलतो आणि पुन्हा सायली अर्जुनचा सीन चालू होतो. आता बघा, सायली म्हणते,
खूपच छान आहे बाई. अर्जुन म्हणतो, कसं वाटलं तुला बायको? सायली म्हणते, अहो खूप खूप खूपच छान. मग आता कल्पनाताई विचारतात, काय रे अर्जुन, अरे हे सगळं तू कधी मॅनेज केलंस? अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, बायकोचा स्पेशल डे आहे म्हटल्यावर थोडी मेहनत तर करावीच लागेल ना मला. आता ही विमल म्हणते, अगं बाई किती छान केलंय सगळं अर्जुन दादा. ओ सायली ताई, अहो बघा ना, तुम्ही बसल्या होतात तिथे घोड्यावर, तो फोटो आहे. मग आता अस्मिता म्हणते, पूर्णाजीच्या वाढदिवसाचा सुद्धा फोटो आहे. प्रतापराव म्हणतात, थांबा थांबा थांबा, अरे तिच्यासाठी केलंय ना, सायलीसाठी, मग तिला आवडलं की नाही ते विचारा ना. आता सायली म्हणते, बाबा अहो किती आवडलंय मला हे, एवढी सुंदर भेट दिलीये तुम्ही, मला शब्दात पण सांगता येत नाहीये, खूपच सुंदर आहे. अस्मिता म्हणते, अरे 2 मिनिटं थांबा जरा, माझं ना एक ऑब्जेक्शन आहे. अर्जुन म्हणतो, झालं, अस्मिताई असली म्हणजे काही ना काही ऑब्जेक्शन काढणारच. अस्मी म्हणते, गप्पा बस रे, अरे जेन्युअनली माझं एक मत आहे, सगळ्यांनी बघा बरं या फोटोंकडे. आता सगळेजण बघायला लागतात फोटोकडे. अस्मिता म्हणते, या फोटोकडे बघून काय दिसतंय? सगळे फोटो सायली अर्जुनच्या लग्नानंतरचे आहेत, हो ना? पण आज काही आपण त्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय का? नाही ना. आज आपण सायली डे साजरा करतोय. तिच्या लहानपणीचे जुने फोटोज कुठे आहेत? आश्रमातले फोटो, शाळेतले फोटो, मित्रमैत्रिणींचे फोटो, काहीच नाहीये रे यात अर्जुन. अर्जुन आता विचार करायला लागतो की अस्मिताचं बोलणं करेक्ट आहे. प्रतापराव म्हणतात, अरे हो खरंच की, सायलीचे लग्न आधीचे पण फोटो यात हवे होते ना. सायली म्हणते, बाबा माझे ना लहानपणीचे फोटो नाहीयेत, जे आहे ते मनातच आहेत. कल्पनाताई म्हणतात, अगो असं कसं होईल सायली, आश्रमात लहानपणीचे तुझे फोटो असतील ना? सायली म्हणते, आई अहो आश्रमामध्ये अशी फोटो काढायची पद्धत नव्हती, म्हणजे तेव्हा कोणाकडे कॅमेरे मोबाईल नव्हतेच, तेव्हा कोणाकडेच मोबाईल नव्हते प्रेक्षकांनो, स्क्रीन टचचे. ते आता आता आले 10 वर्षापूर्वी. असो, सायली म्हणते, त्यामुळे माझ्याकडे माझे असे जुने कुठलेच फोटो नाही आहेत. अस्मिता म्हणते, तरी बाई सायली कमालच आहे तुझी, बाई मी तर माझ्या लहानपणीचे सगळे फोटो जपून ठेवलेत, अगदी शाळेच्या आय कार्डवरचा फोटो सुद्धा मी जपून ठेवलाय. प्रतापराव म्हणतात, ए अस्मिता, सगळ्यांचं बालपण तुझ्यासारखं नसतं आणि सगळ्याच मुली स्वतःमध्ये मग्न पण नसतात ना तुझ्यासारख्या. हे खरं आहे प्रेक्षकांनो, कधी कधी कोणाकोणाचा बालपणीचा फोटो असतो नसतो, पण जनरली सगळेच जण आपापल्या बालपणीचा फोटो सांभाळून ठेवतात. तुमच्याकडे पण आहे का बालपणीचे फोटोज? नक्की आज बघा, म्हणजे काही आठवणी ताज्या होतील. माझा पण आहे बरं का बालपणीचा फोटो, मी वेळ मिळाल्यास तुम्हाला आपल्या रिव्ह्यू मध्ये नक्की शेअर करेल. तर बघा, आता अर्जुन या गोष्टीचा विचार करायला लागतो, आश्रमात असे सायलीचे बालपणीचे फोटो असतील का? अस्मिताताई म्हणते, तसं सायलीच्या शाळेचं आय कार्ड वगैरे असेलच ना. आता अर्जुन या गोष्टीचा विचार करतो आणि लगेच कुसुमला फोन करतो. बिचाऱ्या कुसुमकडे ड्युटी आहे प्रेक्षकांनो, मधुभाऊंना दवाखान्यात जाऊन बघायची, म्हणजे कुसुम मधुभाऊंच्या हॉस्पिटलमध्ये आहे असं त्यांनी दाखवलंय. आता कुसुम तिथे बसलेली असताना अर्जुन तिला फोन करतो आणि कुसुम फोन उचलते आणि म्हणते, हां बोला अर्जुन सर. आता अर्जुन म्हणतो, हो कुसुमताई, आपल्या सायलीच्या लहानपणीचे फोटो आहेत का हो काही? नाही म्हणजे सायली म्हणते की काही फोटो काढलेच जायचे नाही वगैरे, एखादा फोटो असेल का हो कुसुम? कुसुम म्हणते, अहो सायली बरोबर बोलत होती अर्जुन सर, आम्ही लहान मुलांचे कधी फोटो बिटो नाही हो काढले आश्रमामध्ये. अर्जुन म्हणतो, हो पण कुसुमताई, अहो शाळेच्या ID कार्डसाठी वगैरे फोटो काढले गेले असतील ना? कुसुम जरा विचार करते आणि म्हणते, नाही हो, मला नाही माहिती बाबा सायलीच्या ID कार्ड बद्दल. अर्जुन म्हणतो, असं कसं कुसुमताई, अहो शाळेच्या ID कार्डसाठी फोटो तर लागतातच ना. कुसुम म्हणते, असेल बाई कदाचित, पण कुठे ठेवलंय, काय कसं ठेवलंय बाई, मला बघावं लागेल आश्रमात. पण अर्जुन सर, आपण परवाच अख्खाच्या अख्खा आश्रम पालथा घातला ना, तेव्हा कुठे आपल्याला काही सापडलं? अर्जुन म्हणतो, अहो पण आपण गाठोडे पाहत होतो कुसुमताई, बाकीचे बॉक्सेस, सायलीचं दप्तर वगैरे कुठे पाहिलं आपण? आपण काय करू, आश्रमात सगळे छोटे मोठे कप्पे वगैरे चेक करू, आपल्याला सापडेल कुठे ना कुठे. कुसुमताई तुम्ही कुठे आहात? कुसुम म्हणते, मी दवाखान्यात आली आहे, मधुभाऊन जवळ आहे. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही एक काम करता का, तुम्ही आश्रमात जा आणि प्लीज एखाद्या शाळेचं ID कार्ड वगैरे सायलीचं सापडलं ना, तर मला सोपं जाईल हो, सायलीच्या लहानपणाबद्दल वगैरे कळेल ना मला. ऍटलिस्ट असं काही सापडलं सायलीच्या बाबतीत तर मला कळेल ना ती लहानपणी कशी दिसायची, आणि तिच्या आईबाबांचाही काही पत्ता लागेलच ना.
तुम्ही एक काम करता का, तुम्ही आश्रमात पोहोचा, मी पण तिथे पोहोचतोच, आपण दोघे मिळून शोधाशोध करूया, आपल्याला आपल्याला सायलीच्या बाबतीत काही ना काही सापडेल ना. चला तुम्ही पोहोचा, मी पण पोहोचतोच. कुसुम म्हणते बरं मी निघते इथून, तुम्ही लवकर या. मग अर्जुन म्हणतो बरं बरं येतो येतो. आता असं म्हणून त्याने फोन ठेवलाय आणि त्याच्या बाजूला एकदम सायली दिसते त्याला. त्यामुळे अर्जुन घाबरतो. सायली म्हणते काय हो, भूत बघितल्यासारखे काय घाबरलात? अर्जुन म्हणतो नाही नाही तसं नाही काही, पण सायली म्हणते झाला का तुमचा फोन? चला बस करा आता, जेवायला जायचंय, सगळेजण वाट बघतायत तुमची. अर्जुन म्हणतो जेवण इतक्या लवकर? अगं सायली मला ना मीटिंग साठी जायचंय बघ. सायली म्हणते पुन्हा चालू झालं तुमचं? झालं पुन्हा मीटिंग. अचानक कशा ठरतात हो तुमच्या मीटिंग या? अस्मिताताईंना वेळेवर जेवण हवं तुम्हाला माहिती नाही का? आणि त्यातनं आता तुम्ही सायली डे साजरा करताय ना, आणि तुम्ही आता माझं ऐकणार नाही का मग? अर्जुन म्हणतो असं कसं होईल, आपण सगळेजण आज एकत्र जेवूयात, सायली डे ना आज. चालेल मी सगळ्यांसोबत जेवतो आणि मग जातो मीटिंगला. मग सायली खुश होते आणि म्हणते चला बरं झालं, नशीब माझं जेवताय आमच्या सोबत. आणि मंडळी आजचा एपिसोड इथेच संपला. हुश्श बाबा, आज खूप डायलॉग होते मालिकेमध्ये. एखादा लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आणि पुढचा प्रोमो जबरदस्त दाखवलाय त्यांनी. कधी न बघितलं असं रूप त्या सुमनचं तुम्ही बघणार आहात. ती सुमन असली ओरडते त्या नागराजला. ती आधी तर विचारते कुठे गेला होता तुम्ही? नागराज म्हणतो मित्राकडे गेलो होतो. मग आता ती सुमन ओरडते आणि म्हणते कसला मित्र, कुठला मित्र, खोटं बोलू नका, तुमचा पाठलाग करत होते मी, तुम्ही त्या महिपत शिकरेच्या बंगल्यात शिरलात. आता नागराज घाबरतो सुमनला. इकडे या अर्जुनच्या हाती कुसुमने शाळेचं आय कार्ड दिलंय, सायलीच्या शाळेचं आय कार्ड. पण बघा ना प्रेक्षकांनो, त्यावरती सायलीचा जो फोटो आहे ना, बरोबर तोच स्क्रॅच केलेला आहे. आता हा अर्जुन ते आय कार्ड त्याच्या कपाटात लपवत असताना सायली बघते आणि तिला कळतं की अर्जुनने तिच्या शाळेचं आय कार्ड पाहिलंय आणि त्याच्याकडे ठेवलंय. आता त्याचा सोक्षमोक्ष अर्जुन आणि सायली लावणार. येणाऱ्या भागांमध्ये सायलीला कळणार आहे प्रेक्षकांनो की अर्जुन तिच्या आई वडिलांचा शोध घेतोय आणि अर्जुन पण तिला सगळा सोक्षमोक्ष करतो. तेव्हा सायली त्याला रिक्वेस्ट करणार आहे की माझ्या आई वडिलांचा शोध घेऊ नका, माझ्या जवळ आलेल्या माझे लोक नेहमी दुरावले गेले असं काहीतरी ती सांगते त्याला, आणि शोध घेऊ नका असं म्हणते. पण तरी सुद्धा अर्जुन म्हणतो मनातल्या मनात की मी तर सायली तुझ्या आईबाबांचा शोध घेणारच आहे. बघूयात आता येणाऱ्या भागांमध्ये बरेच ट्विस्ट येणार आहेत. आता ही सुमन नागराजला एक्सपोज करते की काय हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर बघूयात, ठरलं तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. आज ऑलरेडी बराच मोठा एपिसोड होता. टेक केअर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.